श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा पारायणाचा शेवटचा दिवस होता. पारायणाची सांगता होती. शेवटच्या दिवसाचा अनुभव मी तुमच्या समोर शेअर करणार आहे. आज सकाळ खूप खास होती. मी लवकर उठले, घर आवरलं आणि मन शांत करून स्नान केलं. स्नानानंतर सर्वप्रथम देवघरात जाऊन पूजा केली. स्वामींना हार फूल अर्पण केले. त्यानंतर अगरबत्ती ओवाळून धूप दीप अगरबत्ती ओवाळली. त्यानंतर तुळशीचीही पूजा केली आणि सूर्यदेवांना अर्पण केला. त्या क्षणी मनात खूप सकारात्मक ऊर्जा जाणवत होती. यानंतर मी स्वामींच्या नामस्मरणात बसून आजचं वाचन पूर्ण करायचं ठरवलं. सर्वात पहिले स्वामींची माळ जप करून घेतली. माळ जप करत असताना एकाग्र चित्ताने ही माळ जपायची असते. आणि त्यानंतर म्हटलं की हे 7 दिवस रोज वाचन करत होते, पण आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे मनात थोडी भावना होती. वाचन पूर्ण झाल्यावर मी नैवेद्यासाठी तयारी सुरू केली. आज मी प्रेमाने खीर, पुरी, वरण भात आणि बटाट्याची भाजी असा साधा आणि एकदम सरळ नैवेद्य मी स्वामींसाठी मनापासून बनवला होता. प्रत्येक पदार्थ करताना मनात एकच भावना होती, हे सगळं मी स्वामींसाठी करत आहे, त्यांच्यासाठी बनवत आहे. सगळा स्वयंपाक झाल्यावर मी स्वामींना नैवेद्य अर्पण करण्यासाठी धूप दीप लावून दाखवून मनापासून आरतीची तयारी केली आणि नमस्कार करून स्वामींचे आभार मानले. आपण कुठलाही नैवेद्य अर्पण करताना 3 वेळेस गायत्री मंत्र ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदनाय स्वाहा, ओम सामनाय स्वाहा, ओम ब्रह्मांडय स्वाहा असं करत आपण स्वामींजवळ आपण जे बनवलेला नैवेद्य होता मनापासून तो अर्पण करायचा आहे. नंतर ज्योत प्रज्वलित करून आरतीसाठी मी तयारी केली. सगळा स्वयंपाक झाल्यानंतर मी स्वामींना नैवेद्य अर्पण केला. धूप दीप दाखवून मनापासून आरती केली आणि नमस्कार करून स्वामींचे आभार मानले. आपण स्वामींना दाखवलेला नैवेद्य हा प्रसाद म्हणून ग्रहण करायचा असतो, म्हणून नंतर मी तो प्रसाद म्हणून जेवण केलं. असं करत करत आज माझं पारायण पूर्ण झालं. खरं सांगायचं तर हे 7 दिवस कसे गेले कळलेच नाही. दररोज स्वामींच्या नामात रमायला मिळालं. मन खूप शांत, प्रसन्न आणि समाधानी झालं. या पारायणातून एकच गोष्ट शिकायला मिळाली, आपण जितकी सेवा करू तितकी स्वामींची कृपा आपल्यावर होते. म्हणून तुम्हालाही सांगते, जमतं तेवढं करा. रोज थोडं नामस्मरण करा आणि स्वामींची साथ आयुष्यात नक्की मिळेल. स्वामी सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.